जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमार यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. आज 2 जून श्री महाराजांचं प्रवचन, भगवंतावर अकारण प्रेम करावे. खरं म्हटलं ना की महाराजांचं प्रवचन प्रत्येक पान महाराज म्हणतात कसं वाचावं की प्रेमपत्रासारखं वाचावं. माझ्या प्रेमीने माझ्यासाठी कसं लिहिलेलं असतं आणि त्यावेळेला आपण कसं त्याला सारखं वाचत असतो, प्रेमाने वाचत असतो, तळमळीने वाचत असतो. असं ह्या ग्रंथात आधी पहिल्या पानावरती दिलेलं आहे. कसं वाचावं ते की एकदम तळमळीने. माझ्यासाठी लिहिलेलं आहे हे, महाराजांनी माझ्यासाठी लिहिलेलं आहे. का म्हणून? माझ्या उद्धारासाठी. मग एक एक शब्द वाचताना ते कसं वाचावं की ते शब्द बाहेरून अगदी खोल गटात आपण गेलो पाहिजे. कसं आपण स्विमिंग करतो तर वरून खालपर्यंत बेसपर्यंत कसं जातो, त्याप्रमाणे इथे भगवंतावर अकारण प्रेम करावे. अकारण हा शब्द आमचे गुरु महाराज म्हणायचे की एक शब्द आहे तो एवढा व्यापक आहे की त्याच्यावर आपण तासनतास बोलू शकतो, निरूपण करू शकतो. आणि सरते शेवटी ते निरूपणाचा शेवट कशात झालं पाहिजे की आपण स्वतःला त्याच्यात मुरून घेतलं पाहिजे, ते कृतीत आलं पाहिजे. नुसतं कोरडं वेदांत कामाला येत नाही. जोपर्यंत वेदांत कृतीत म्हणजे आपल्या कर्मात कुठे रिफ्लेक्ट झालं पाहिजे की महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात वागतो आहे का, बोलतो आहे का, उठतो आहे का, बसतो आहे का, कोणत्याप्रमाणे आपण लोकांशी बोलतो आहे, बघतो आहे, सगळं काही त्या एका शब्दात दडलेलं असतं. म्हणून अकारण प्रेम करावे भगवंतावर. अकारण, कारण म्हणजे कोणतंही कारण नसताना, विदाऊट एनी पर्पस रामावर प्रेम करावं. शबरीला मतंग मुनी तिच्या गुरुनी सांगितलेलं की राम येणार आहे आणि तुला ते मोक्ष देणार आहे, तोपर्यंत बाळ सांभाळून राहा, वाट पाहून राहा. ते फक्त त्यावेळेला शबरीचं वय 90 किंवा 95 वयाची असेल तरी रोज जाऊन जंगलात जाऊन फुलं आणून, फुलं वेचून, फळं घेऊन रोज ती हे नित्य नेम करायची, चुकायची नाही ती. अरे आपला हे नाही की स्विगी झोमॅटोसारखं 5 मिनिटात राम येणार आहे, नाही. किती वेळ जर्जर झालेल्या शरीरात सुद्धा ती वाट पाहून राहिलेली, मेरे राम आएंगे, मेरे राम आएंगे, असं ती सारखी वाट पाहायची रामाची. आणि सरते शेवटी राम आलेच तिला भेट द्यायला. म्हणून कसं प्रेम करावं? अकारण प्रेम करावं, काही कारण नसताना. मग भगवंत कुठे आहे हो? तो फक्त मूर्तीत दडलेला आहे का, ग्रंथात आहे का, फोटोत आहे का? नाही. आपल्या अवतीभोवती सर्व भूत दया, सर्व जे लोक आहेत आपल्या अवतीभोवती ते सगळे भगवंताचे स्वरूप आहे. मग त्यांच्यावर आपण प्रेम केलं की आपोआप ते ऑटोमॅटिकली भगवंताला अकारण प्रेम केल्यासारखं होईल. तिथे काही बळजबरी किंवा उपाधी किंवा मी माझ्या मुलावरती प्रेम करते ह्या उपाधींमध्ये गुंतू नये. निर्व्याज आणि अकारण प्रेम करावे. काय म्हणतात श्री महाराज? खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो, समजा आपल्याला काही समजत नाही आहे, व्यवहारात काही गोष्टी समजत नाही, तरी काही आपलं वाईट होणार नाही आहे म्हणतात महाराज. हे श्री महाराजांचं वचन आहे. महाराज म्हणतात जरी आपल्याला आपण डिग्री घेतली नाही आहे, आपल्याला लौकिक विद्या नाही आपल्याकडे, तर आपल्याला मला काही येत नाही म्हणून कमीपणा घेऊ नये म्हणतात. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. कुठे फायदा होणार आहे? लौकिकात नाही होणार आहे ते फायदा, पण परमार्थाच्या मार्गात खरोखर आपल्याला फायदा होणार. कारण आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपणा विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. परमार्थात सद्गुरूंकडे गेलो ना आपण, तर आपल्याला आपली अक्कल सगळी बाजूला ठेवावी लागते, सगळं रिकामा भांड करून जावं लागतं.
भांडं रिकामं असलं तर त्याच्यात आपण पाणी ओतू शकतं. तसंच हा देहरूपी भांडं रिकामं केलं, बुद्धी सगळी रिकामी केली, तर तिथे महाराज तिथे आपलं ज्ञान, प्रेम, भक्ती सगळं काही ओतून भरून टाकणार आहे त्याच्यात. कारण ते ओसांडून सांडत असतं त्यांच्यामधून, ते सहस्रावधी पटीने सांडत असतं ते. आणि मग ते काय करणार, हा खरोखर जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे आणि याला प्रेम आहे म्हणून ते आपोआप ते भरत जाणार ते. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो, त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानी तो आपल्याला देत असतो. आपल्याला देऊन पाठवलेलं आहे. जेव्हा ते बीजरूपी शरीर जेव्हा ते आपण आईच्या गर्भात वास आपला सुरू होतो, त्यावेळेला सगळं फिटिंग करून पाठवलेलं आहे भगवंताने. इथे काही उणं अधिक नाही पाठवलेलं आहे. नॉट अ पेनी लेस, नॉट अ पेनी मोर. एक पैसा जास्त देणार नाही आणि एक पैसा आपल्याकडून हिसकावून घेणार नाही. 1 डिग्री जास्त देणार नाही, 1 डिग्री कमी देणार नाही. एक घर जास्त देणार नाही, एक घर कमी देणार नाही. जे काही माझ्या प्रारब्धाच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे त्या अनुसारच तो फिटिंग करून पाठवून दिलेलो असतो. ज्या दिवशी आपण कुठे जाणार, कोणते कपडे घालणार, कोणतं जेवण बनवणार, हे सगळं नमूद केलेलं आहे. फक्त आपलं काय आहे, ह्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे, म्हणून आपल्याला त्या गोष्टी पटत नाही. असं कसं हो, मी विचार केलं होतं मी पोहे बनवणार आहे, मी विचार केलं होतं मी पोहे बनवणार आहे, पण नवरा म्हणणार आज पोहे नको, थालीपीठ कर. तेव्हा मी थालीपीठ बनवलं आणि मी काय विचार करते, नवरा या उपाधीत मी गुंतून गेले आहे. खरं तर भगवंतानेच तिथे सांगितलेलं आज तू थालीपीठ कर म्हणून. पण मी कुणाला पाहते तिकडे, उपाधी लावलेला नवऱ्याला पाहते, त्याच्या पाठीमागे असलेला चैतन्याला पाहत नाहीये. आणि इथेच आपण सगळे काय करतोय, चुकतोय आपण. जे चैतन्य आहे सर्वांमध्ये तो चैतन्य भरून राहिलाय, त्याला पाहत नाहीये आपण. आपण कुणाला पाहतोय की फक्त नाम आणि रूप आणि उपाधी धरलेला, माझा नवरा म्हणाला म्हणून मी थालीपीठ केलं. नाही, नवराच्या पाठीमागे असलेला चैतन्यच आपल्याला आदेश देतोय कर म्हणून. आणि थालीपीठ बनवलं की पोहे बनवलं की काय फरक पडतोय. सर ते शेवटी या पोटाला भूक लागलंय आणि जे जेवण आपण खातोय ते बनवलं आणि खाल्लं महाराजांचा प्रसाद समजून, ते देहाला लागणार, अंगाला लागणार आणि मनालाही लागणार. जैसा अन्न वैसा मन. म्हणून जी परिस्थिती असते ते परिस्थितीत आपण समाधान सुद्धा देऊन पाठवलेलं आहे. ते काय कमवण्याची गोष्ट नाही आहे. बघा महाराज सांगतात परमात्मा इतका दयाळू आहे, ते समाधान सुद्धा आपल्याला देऊन पाठवतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे, पात्रता पाहिजे आपल्याकडे. हा समाधान देवाने दिलेला आहे. नुसतं उगाच लोभ करून कुणाकडे आहे कुणाकडे नाही आहे ते कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण फसू नये. कारण सरते शेवटी ते सुद्धा मायाचाच स्वरूप आहे. आज कॉम्पिटिशन करणार, जिंकणार, उद्या हरणार, मग काय होणार आहे जीवनाचा. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण लोकांशी हे करायला लागलो, कंपॅरिझन करायला लागलो, त्यांच्याकडे जास्त आहे माझ्याकडे नाही आहे, काय होणार त्याने. मन सारखं विचलित होणार. काय होणार, असूय भावना, म्हणजे आपल्याला त्यांच्यावरती जळकुटेपणा येणार आहे. वी फील जेलस अबाउट देम. मग ह्याच्यासाठी आपण आलो आहोत का पृथ्वीवरती, हे एकदा तरी विचार करावा. आणि ह्या सगळ्या विचार आपल्याला कोण समजावून सांगतात, आपल्याला सद्गुरू समजावून सांगतात. बाळ, तू ह्याच्यासाठी नाही आलेली आहेस, तू या पृथ्वीवरती काहीतरी करायला आली आहेस. विशेष म्हणजे काय, स्वतःचा शोध घेण्यासाठी, भगवंताचा शोध घेण्यासाठी, भगवंताचा स्वरूप पाहण्यासाठी आणि त्याच्या स्वरूपात एक होण्यासाठी आलेली आहेस. म्हणून ते घ्यायला आपली लायकी पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्टशक्तींना काम करायला वाव मिळतो. दुष्टशक्ती म्हणजे कोण आहे हो, बाहेरचे लोक दुष्टशक्ती नव्हे, तर आपल्या आतमध्ये जे विकार आहेत, 6 विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, हे 6 दुष्टशक्ती जेव्हा असमाधान असतो, तळमळ लागलेला असतो, मला हे हवंय, मग ते दुष्टशक्ती अगदी त्यांना वाव मिळतो आणि प्रचोदन मिळतो काम करायला. आता आपण सगळे बाहेर पडूया म्हणून. याचा उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्तीचा मदत करतात. चांगली शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती, सद्गुरूंची शक्ती, संतांची शक्ती तिथे काम करत असते. आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. हृदय म्हणजे आपलं
अंतःकरण. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे. त्याने प्रकृती चांगली राहून आयुष्य आपलं वाढणार आहे. जिथे असमाधान होणार आहे तिथे आपल्याला धाप लागतो. आपली जी श्वसनक्रिया आहे ती फास्ट होत असते. आणि जिथे समाधान आहे तिथे अगदी हळुवारपणे बोलणार, आपण हळुवारपणे काम करणार. त्या मनाने देहावरती त्याचा परिणाम चांगला होतो आणि आपलं आयुष्यही वाढत जातो. स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. व्यवहाराच्या चौकटीत माणूस बसणार नाही. जेव्हा स्वार्थ सुटेल, जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थ राहील. आधी आपल्याला पटत नाही ह्या गोष्टी, म्हणून आपल्याला लवकर ते सोडता येत नाही स्वार्थ. पण परमार्थ जसं आवळ्याच्या मुरब्बात तो साखर मुरला की तो तुरटपणा त्याचं जातं आणि ते स्वीट होतो. त्याचप्रमाणे आपल्या अंगात जेव्हा परमार्थाचे गुण जे महाराजांनी सांगितले, निस्वार्थ सर्वांवरती प्रेम करा, दया करा, क्षमा, शांती, भूतदया, माझ्या माणसांनी विनोदी असावे, कधी दैन्य असू नये, ह्या सगळ्या जेव्हा आपल्या गुण वाढत जाणार तेव्हा तो माणूस कसा होणार? निस्वार्थी होणार. खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा, पण विषयांकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. वृत्ती कुठेही जात नाही. ती वृत्ती कायम मरेपर्यंत असणारी ती वृत्ती. पण आपण काय करावं? ती वृत्ती जी बाहेर गुंतते विषयामध्ये, वस्तूमध्ये, व्यक्तींमध्ये, त्या व्यर्थ बडबड करण्यामध्ये, ह्यांच्या ऐकण्यामध्ये, या गोष्टी ऐकण्यामध्ये, ते काढून ते आपण नामस्मरणामध्ये, ग्रंथवाचनमध्ये, भजन पूजनमध्ये, कीर्तनमध्ये आपलं मन तिथून काढून इथे लावावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम याच करणे, याचे नाव परमार्थ. परमार्थाला डोके शांत पाहिजे. काय आहे पहिली पायरी? की आपल्याला डोकं शांत असलं पाहिजे. तो माणूस परमार्थात पास होऊन जाईल. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली आणि त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. सर्व जीवमात्रांमध्ये, सर्व भूतदयामध्ये, जीव म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, झाडं, पाचोळा, नदी, पर्वत, कुठे मी पाहते तिथे सर्व ठिकाणी ते भरून राहिलेला आहे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच प्रगतीच्या आड येते. अरे माझ्या परमार्थात प्रगती होत नाहीये, काय करू मी, माझी साधन कशी करू, ह्याची काळजी करू नये. हेच काळजी करणेच आपल्या प्रगतीच्या मार्गात आड येतोय, ऑब्स्टेकल आहे ते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे ज्या प्रमाणात आपोआप वाढतात तसेच परमार्थात लागणाऱ्या गुणांचे आहे. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? असाच प्रश्न मी माझ्या भाऊजींना विचारायची. भाऊजी, तुम्ही माझे गुरु आहात का? ते म्हणाले, नाही बाळ, त्यांना राघवेंद्र स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे. ते जेव्हा मी जायची त्यांच्याकडे विचारायची, माझं साधन कितपत आलं गुरु भाऊजी, सांगा ना मला प्लीज. ते म्हणायचं, तुला का हा म्हणजे एक छंद आहे किंवा का हा तुला विचारून घेण्याची जिज्ञासा आहे? नाही, मला समजत नाही आहे ते कुठे कसं चाललं आहे, मला कसं कळेल ते? ते म्हणे, कळण्याचं काम नाही आहे ते परमार्थ अनुभव करण्याचा आहे. हेच सांगितलेलं महाराजांचं वाक्य की तू जर झाड लावतेस तर रोज ते उपटून पाहशील आणि ते झाडांच्या मुळाला तू त्या मातीपासून वेगळं केलंस तर झाड कसं वाढेल बाळ? तर आपल्याला त्याच्यात डोकं शांत आणि आपल्याला पेशन्स हवं आहे, संयम हवं आहे, डिसिप्लिन हवं आहे, कन्सिस्टन्सी हवं आहे की आपण आपली जे नित्य नेम दिलेले आहे ते आपण बजावून केलंच पाहिजे. त्याच्या आड कुणी येता कामा नये. आणि साधनाची प्रगती होता होता आपलं मन जितकं समाधानी, जितकं शांत आहे, भगवंताकडे जितकं वेळ लागत आहे, जितकं वेळ लावतो आहे, ते त्याच्यावरनंच आपली प्रगती निर्धारित होते. अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला आहे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते. आजचे बोधवचन, परमार्थ हा लोकांना उपदेश
करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतःसाठी आहे. आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी आहे. मी कोण आहे हे गुरुनी समजावून सांगितल्यावर त्या साधनात आपण राहिलं पाहिजे, ना की लोकांना जाऊन आपण सांगितलं की तुम्ही बदलून जा. नाही, तो परमार्थ माझ्यासाठी आहे, माझ्या बदलण्यासाठी आहे. माझ्यात जर बदल झाला तर संपूर्ण सृष्टी मला सुंदर दिसेल. माझी दृष्टिकोन बदलून जाईल. मला दुसरं कोणी वाईट दिसणारच नाही. म्हणता जानकी जीवन स्मरण. जय जय राम.